शिवपुरी शहरातील शांतीनगर भागात राहणाऱ्या अनिता श्रीवास्तव यांना खूप ताप आला होता। त्यांना टायफॉइडचं निदान झालं। प्रकृती खूप जास्त बिघडल्यामुळे 29 ऑगस्ट रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तिथं त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आलं। महिलेच्या नातेवाईकांनी त्यांना सरकारी रुग्णालयात नेलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। त्या दिवशी रात्र झाल्याने महिलेवर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करायचं कुटुंबियांनी ठरवलं। दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक स्मशानात गेले व तिथं अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली। मृत महिलेला चितेवर ठेवण्यात आलं, मात्र पुढे जे घडलं ते पाहून नातेवाईकांनाही धक्का बसला। मृत महिलेच्या कपाळावर घाम येत होता व शरीराची थोडी हालचाल होत होती। त्यामुळे नातेवाईकांनी चितेवरून उचलून महिलेला खाली ठेवलं। तिथं पाहिलं, CPR देऊन मग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं। नातेवाईकांच्या आग्रहावरून डॉक्टरांनी महिलेची पुन्हा तपासणी केली। ECG व इतर तपासण्या केल्या, मात्र पुन्हा डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं। एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर काही क्षणासाठी असा आभास निर्माण होऊ शकतो, मात्र ती महिला आधीही मृत होती व नंतरही ती मृतच होती असं तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं। मृत्यू झाल्यानंतरही लगेचच संपूर्णपणे अवयव बंद पडत नाही, त्यामुळे काही वेळा अतर्क्य वाटतील अशा घटना घडतात। काही जण याला चमत्कार म्हणतात, तर काही जण देवाचा आशीर्वाद। मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये अशाच स्वरूपाची एक घटना घडली।